आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावं हे मतदार यादीतून गायब झाल्याचं समोर। मतदार यादीत छायाचित्र नसल्याने अनेकांची नावं वगळण्यात आल्याची अधिकाऱ्यांची माहिती। बेस्टच्या मर्यादित सेवेमुळे मतदारांचे हाल। राजकीय नेत्यांकडून रिक्षा टॅक्सी आरक्षित केल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांचे हाल झाल्याचे चित्र। मुंबईसह उपनगरात प्रचंड उकाड्यानं नागरिक हैराण। पुढील 3 दिवस उष्मा कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईवर पाणी संकटाचे ढग आणखी गडद होणार। जलाशयांमध्ये फक्त 11% पाणीसाठा शिल्लक। बाष्पीभवनामुळे पाणी पातळीत घट। राज्यभरात ज्येष्ठांसाठी महारेराची नवी नियमावली लागू। गृहनिर्माण प्रकल्पात इमारत संकल्पचित्र, जिने, लिफ्ट, रॅम्प अशा प्रत्यक्ष घटकांबाबत काळजी घेण्याचे निर्देश जारी। मुंबईतल्या अनधिकृत होर्डिंग्जवर महापालिकेकडून विभागीय स्तरावर कारवाई सुरू। सर्व होर्डिंगची झाडाझडती घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश। अग्निरोधक प्रणाली न लावणाऱ्या इमारतींवर कायदेशीर कारवाई करा। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे आदेश। यंदा पीओपी गणेश मूर्तींना सरसकट बंदी। मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय। यंदा शाडूच्या मूर्तीशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही। 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणी। मुंबईतल्या 2385 महाविद्यालयांमध्ये 3,89,675 जागा उपलब्ध।